तर हे आमच्या गावातल्या यात्रा जी आहे चालू, त्यातलं मटण, आमचं गावाकडच्या यात्रेचं मटण कसं बनतं आहे बघा. आणि हा आता मसाला राईस बनवायला चालू आहे. आमचे ज्या दिवशी मटणाचं जेवण त्या दिवशी मसाला राईस फिक्स असतो. आणि हा आता आपला तांबडा रस्सा, तांबडाचा रस्सा फक्त आहे, पांढरा वगैरे काही नाही आहे. तर जेवण वगैरे झाल्यानंतर यात्रा असून सुद्धा आता आम्ही आलो इकडे गांधीनगर कोल्हापूरला कपड्याच्या दुकानामध्ये. 13 मार्च 2024 आज आमच्या गावची यात्रा आहे. आणखीन आज हॉटेल पण बंद आहे. तर आता घरी आपण मटण आणलं. यात्रेला पै पाहुणे सांगितले नाही आहेत. आता पै पाहुणे का सांगितले नाहीत ते मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं आहेच तुम्हाला. बाकी आता आमच्या घरातल्यांच्या पुरतं मटण घेऊन आलो आहे आपण. हे आता गावातच बकरं कापलं होतं. हे वाटणीचं आहे, म्हणजे जे वाटं वगैरे घालतात ते एक कोणाचं तरी बकरा असेल त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करून बकऱ्याची किंमत करून जे वाटणीला येईल ते प्रत्येकजण मटण घेतो. तर त्यातलं मटण हे प्युअर मटण असतं, बिना पाण्याचं ताजं स्वच्छ मटण असं, म्हणून ते आता आणलं आहे घरामध्ये. तर आपण मटण शिजत घातलं आहे. आता हा जो मसाला वगैरे काढलेला आहे तो आपण मसाले भातासाठी काढलेला आहे. इकडची तुम्हाला जी पावडर दिसते ती खडे मसाल्याची पावडर करून ठेवले. बाकी इकडे तमालपत्र घेतले, का आलं लसूण पेस्ट आहे, मिरची आहे, हळदपूड आहे आणि जिरं पण आहे. तर आपण मसाले राईस बनवतो प्रत्येक वेळेला. म्हणजे ज्या दिवशी मटणाचं जेवण असेल आमच्या घरी त्या दिवशी मसाला राईस हा फिक्स असतो. कारण पर्सनली मला पण आवडतो आणि घरातल्या बरेच शिवांशला पण आवडतो, वाईफला पण आवडतो आणि जास्ती करून आम्हा सर्वांना शिवांशला आणि मला आवडतो, म्हणून वाईफ ठरलेलं असं तिचं मसाला राईस हा करायचाच करायचा. तर आता ती बनवते. हा आपलं जिरं टाकलं आहे, तमालपत्री टाकले, हे आलं लसूण पेस्ट टाकले, त्याच्यानंतर मिरची टाकले आणि ही जी आपण खडा मसाल्याची पेस्ट केली ती पावडर केली होती ती टाकले. त्याच्यानंतर राईस वगैरे याच्यामध्ये थोडंसं शिजवल्यानंतर याच्यासाठी पाणी पण उकळत ठेवलं आहे साईडला. ही थोडीशी हळदपूड त्याच्यामध्ये टाकायची आहे. मध्यंतरी मसाला राईस जो घरी बनतो त्याची रेसिपी कोणतरी विचारली होती. आपण जो हॉटेलमध्ये मसाला राईस बनवतो तो वेगळा असतो थोडा याच्यापेक्षा. तर आपण घरी ह्या पद्धतीनं बनवतो. त्यालामध्ये थोडंसं तांदूळ भाजल्यानंतर सर्व आयटम त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मग आपण उकळलेलं पाणी याच्यामध्ये टाकणार. आता हे या बाजूला पाणी आपलं बॉईल झालेलं आहे. बॉईल झालेलं पाणी आपण राईसमध्ये टाकलं आहे. हे त्याला तो एक उकळी आल्यानंतर हे आपण मंद आचेवरती तवा ठेवायचा आहे. तवा गरम करून त्याच्यावरती भांडं ठेवायचं आहे. एकदम लो फ्लेमवरती ते शिजतं. आता याला उकळी आले बऱ्यापैकी. आता आपण गॅस बंद केला आहे, म्हणजे कमी केला आहे आणि याच्यावरती तवा ठेवला आहे. हा तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती आपण ते भांडं ठेवणार आहोत एकदम लो फ्लेमवरती. भात सडसडीत होतो, म्हणजे चांगला होतो, सुट्टा सुट्टा आणि शिजतो व्यवस्थित. आणि विशेष म्हणजे भांड्याला भात लागत नाही, करपत नाही. हा आता याच्यावरती प्लेट झाकून आपण हा राईस ठेवणार आहोत. शिजल्यानंतर काढायचं. हे मटण आपण बॉईल करायला टाकलेलं ते काढलेलं आहे. शिजलं आहे का नाही बघायला. तर घरातलं मटण असल्या कारणानं आपण, म्हणजे आम्हाला आवडतं कसं मटण ते एकदम पूर्ण शिजलेलं. हा आपला मसाला राईस तयार झाला आहे. हे मटणाच्या रश्श्याबरोबर एक नंबर क्वालिटी लागते या राईसची, मसाला राईसची. मध्यंतरी हॉटेलमध्ये पण आपण मसाला राईस ठेवत होतो, पण बंद केला. हे आता मटण आपलं शिजवलं आहे, शिजवून झालं आहे. आपण फोडणी वगैरे मारले मटणाची, तो व्हिडिओ करायला लक्षात नाही आला. हे आता मटण आपण बनवलेलं डायरेक्ट व्हिडिओ करतो आहे. हे नल्लीचे पीस आणि हे आपलं इकडं स्टॉक आहे, तो रस्सा अजून बनवायचा आहे. मटण आपलं झालेलं आहे, आता रस्सा बनवायचा आहे. रस्सा झाल्यानंतर मग चपात्या बाकी आहेत.
मटण आपलं झालं. आता हे रस्सा बनवायला सुरुवात आहे. आता रस्सा तुम्ही म्हणाल असं का बनवायला आला आहे, तर भांडं ज्या स्टॉकमध्ये जो स्टॉक आहे ज्या भांड्यामध्ये त्यामध्ये त्या क्वांटिटीमध्ये आपण रस्सा बनवायचा आहे. मग आता मसाला वगैरे फोडणी दुसऱ्या एका छोट्या भांड्यामध्ये मारून हा मसाला जो आहे तो त्या स्टॉकमध्ये डायरेक्ट ओतायचा आणि रस्सा त्या भांड्यामध्ये तयार होतो. अशी ही कन्सेप्ट आहे. तर हा आपण मसाला भाजला आहे. आता हा आपण स्टॉकमध्ये टाकणार आणि हा आपला झाला तयार तांबडा रस्सा. याला उकळी आल्यानंतर हा तांबडा रस्सा तयार होतो. याच्यात वेगळं असं काय नाही, जे आता ते आता मसाला जो आपण भाजला त्याच्यामध्ये स्टॉक ओतणार, त्याऐवजी तो भाजलेला मसालाच आपण स्टॉकमध्ये ओतला. तर हा आपण थोडा वेळ उकळी आल्यानंतर हा आपला तांबडा रस्सा तयार होईल. बाकी जेवण पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आता हे करायचं चालू आहेत घरात आमच्या दुगडाच्या चपात्या. दुगड घालून चपात्या, तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती असेल कदाचित, म्हणजे आहे सगळ्यांनाच माहिती असतो सोडा. तर मित्रांनो, बाकी जेवण वगैरे झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहे कोल्हापूरला, गांधीनगरच्या मार्केटमध्ये. कारण सासरवाडीमध्ये नवीन बाळ आलेलं आहे, त्याचा बारशाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी कपडे घ्यायला आपण गांधीनगरला चाललो आहे. तर हा आमच्या इकडचा वाघजाई घाट आमच्या गावापासून जवळच आहे. हा जास्त 7-8 किलोमीटरवरती हा एकच घाट लागतो आम्हाला जाता येता कोल्हापूरला. बाकी हा जो रोड आहे तो कागल मुरगुड रोड आहे, कागल निडोरी रोड. तर आता आपण कागलमध्ये पोचलो आहे, कागलमध्ये हायवेला आहे. हा व्हिडिओ पाठीमागे वाईफ बसून करते, मी व्हॉइस ओव्हर दिला आहे. हा मी स्वतः व्हिडिओ करत नाही, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी बाईक व्यवस्थित हँडल करत होतो, पाठीमागे बसून वाईफने व्हिडिओ केलेले आहेत. सध्या त्याला मी व्हॉइस ओव्हर देतो आहे. तर आता आपण आलो आहे कपड्याच्या दुकानामध्ये. ते साडी घ्यायची आता बऱ्याचशा. आता अशी कार्यक्रम म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पेरावाला साडीच घ्यावं लागतात. आता बसून सर्व मंडळी आता साडी सिलेक्शन करतायत. ते साडी वगैरे घेतल्यानंतर मग परत जाणार आहे घरी. पण जाताना आपल्याला एक घरासाठी शेगडी घेऊन जायची आहे सिंगल. तर मित्रांनो, आता आपण शेगडी वगैरे घेऊन आणि शॉपिंग वगैरे केल्यानंतर आलो आहे घरी. आता ही शेगडी आणली होती ती ओपन करतो आहे मी. ही तिथं व्हिडिओ करायला जमलं नाही, म्हणजे लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ करायचा. ह्या दुकानामध्ये बरेचसं हॉटेल रिलेटेड साहित्य मिळतं आणि कमी रेटमध्ये. एक वेळेस गेलो तिकडे, हे बरं झालं, कारण आपल्याला ॲक्च्युली समजले की तिकडे बर्नर वगैरे याची किमती काय आहेत. जिथे इथे 500-600 रुपये खर्च करावा लागतो, तिथे 200 रुपयेमध्ये कामं होत आहेत.